जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। जिंतूर सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील भार नियमन तात्काळ बंद करण्याची विजय भांबळे यांची अधीक्षक अभियंता यांना मागणी। सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत महावितरणकडून भार नियमन सुरू आहे। राज्यात अतिउष्ण उन्हाळा सुरू असून जिंतूर सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्याचे तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस एवढे वाढलेले असताना भार नियमनाच्या खाली वीज बंद करून शेतकरी, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिला, बालक व सामान्य नागरिकास वेठीस धरल्या जात आहे। महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र भारनियमन मुक्त घोषणा केली असून देखील जिंतूर सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यात सक्तीचे भारनियमन सुरू आहे। त्यामुळे तात्काळ जिंतूर सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावी। तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड MSEDC लिमिटेड महावितरण परिमंडळ कार्यालयाअंतर्गत परभणी जिल्ह्यात RDSS-T 26 गावठाण फीडर सेपरेशन या झालेल्या कामात अति निकृष्ट दर्जाची कामे करून 1000 रुपये कोटीचा प्रचंड भ्रष्टाचार संबंधित ठेकेदार जॅक्सन पॉलिकॅब, अशोका बिटकॉन व संबंधित कार्यालयीन अधिकारी यांच्या संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाराची व निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात, संबंधित एजन्सीला व उपएजन्सीला काळ्या यादीत टाकून तात्काळ बिले अदा न करता सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी अधीक्षक अभियंता महावितरण परभणी यांना निवेदनाद्वारे केली आहे। दिलेल्या निवेदनावर माजी आमदार विजय भांबळे, लक्ष्मणराव बुधमंत, जिल्हा परिषद सदस्य कृष्णा देशमुख, जाबेरभाई खयूम कादरी, कैलासराव देशमुख, करीम लाला, कैलासराव बुधवंत, अशोकराव बडे, नंदकिशोर अंभुरे, माणिकराव हरकळ, चंद्रकांत गाडेकर, प्रशांत नाईक, शुभम कदम, रामेश्वर गाडेकर, आप्पासाहेब डक, संतोषराव पावडे, प्रवीण महाराज, सुधाकर रोकडे, आबासाहेब मोगल, पांडुरंग मोगल, शत्रुघ्न मोगल आदींसमवेत इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सर, आपण आज जिंतूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन विद्युत प्रकरणी या अडचणी आज वरिष्ठांना सांगितल्या, त्याच्यावर आपला काय तोडगा निघाला? जिंतूर सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यापासून लोड शेडिंग प्रचंड या ठिकाणी वाढलेली आहे। संध्याकाळी 6 ते 10 या टायमामध्ये 3 फेज लाईट ग्रामीण भागात कुठंच नाही आणि सकाळी 5 ते 10 आणि ज्यावेळेस सगळ्या महिलांचा स्वयंपाक असतो, ज्यावेळेस शेतकरी, विद्यार्थी किंवा एखादी महिला ग्रामीण भागातून काम करून येते आणि जेव्हा घरात स्वयंपाक करायची तेव्हा लाईट नसते। आणि आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांची आमची मागणी आहे की जिंतूर सेलू तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यातली ग्रामीण भागातली लोड शेडिंग ही तात्काळ बंद करावी व संध्याकाळी सगळ्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करावा, अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी आज केलेली आहे। दुसरी मागणी, जिंतूर सेलू तालुक्यामध्ये अनेक गावं अशी आहेत आज की ज्या गावामध्ये अर्धवट MSEBच्या गावठाण फीडरची कामं सुरू आहेत, काही काही ठिकाणी नवीन डिप्या बसवायची कामं सुरू आहेत, ते सगळे अर्धवट कामं झाली। काही काही ठिकाणी केबल बसवलं नाही, काही काही ठिकाणी डिपीचं लिकेज झालं, पुढं फोन बरोबर उभा नाही केला, काही काही ठिकाणी मेंटेनन्स केलं पाहिजे, प्री मान्सून मेंटेनन्स, ज्याला आपण पावसाळ्याच्या अगोदर ज्याला प्री मान्सून मेंटेनन्स म्हणतात, ते सुद्धा कुठंच मेंटेनन्स झालं नाही। अशा अनेक मागण्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी घेऊन या ठिकाणी एसींना आम्ही निवेदन दिलं
त्यांना मागणी केली की 8 ते 10 दिवसाच्या आत ही सगळी लोड सेटिंग शिथिल करावी. ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी मेंटेनन्सच्या नावावर बोगस बिलं उचललीत, काही कॉन्ट्रॅक्टर लोकांना नवीन कामं दिले, गावठण फिडरचं दिलं, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं दिलं, गावठाण वेगळं करण्याचे कामं दिले, ते सुद्धा सगळे बोगस कामं आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. या सगळ्या कामाची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही केली. नवीन अधीक्षक अभियंता आले, त्यांनी आम्हाला वेळ मागितला, आम्ही त्यांना थोडा वेळ देऊ, पण आमच्या मागण्या या ठिकाणी मंजूर झाल्या पाहिजे. जर आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य काही दिवसामध्ये नाही केल्या तर लोकशाही पद्धतीनं MSCB ऑफिससमोर खूप मोठं आंदोलन या ठिकाणी आम्हाला करावं लागेल. अशा प्रकारची सूचना आम्ही त्यांना या ठिकाणी दिली. धन्यवाद सर. किंवा 10 किलोमीटरच्या परिणामामध्ये तर ज्या ज्या ठिकाणी हे सबस्टेशन झाले त्या त्या ठिकाणी सोलरचे प्लॅन्ट लागले आणि त्या ठिकाणी सोलर आपण त्या सबस्टेशनला इंजेक्ट केलं, त्या ठिकाणी आपण ह्याच वेळेमध्ये विद्युत पुरवठा करत आलो आणि मग त्याच्यावरती आपण सिंगल फेज पण सोडत नाही आहोत. ओके. आणि त्याच्यामुळे परिस्थिती अशी झाली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता दिवसा वीज हे जे आपलं स्वप्न होतं मानवी त्याच्या अनुषंगाने अशा पद्धतीचा विद्युत पुरवठा आपण देत आहोत. आता याच्यामध्ये सिंगल फेज सप्लाय किंवा दुसरा कुठलाही सप्लाय आपण सोडतच नाही आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आता त्या पत्रामध्ये मी वाचलं की त्या ठिकाणी 10% वगैरे दाम असेल परंतु त्या ठिकाणी तशा पद्धतीची व्यवस्था जर केलेली नसेल तर आपण टप्प्याटप्प्याने ते करावे लागेल. जसजसे आता शासनासमोर असे प्रश्न उपस्थित होतील जातील त्याच्यावरती कॅबिनेटमध्ये चर्चा होईल आणि त्याची काहीतरी आणखी पॉलिसी ठरेल की आपल्याला त्या ठिकाणी शेजारी सुद्धा लोक राहतात त्यांना सुद्धा आपण संदर्भ सफाई दिला पाहिजे. मग अशा पद्धतीने किंवा याच्यावरती काहीतरी विचार होईल, काहीतरी बंधन येईल, मग त्याच्यानुसार आपल्याला याच्यावरती सोल्युशन सुद्धा आपल्याला हळूहळू काढावे लागते. परंतु आजची गोष्ट जरी असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याच वेळेमध्ये आपण करत अरे हो जमणार नाही. तुम्ही म्हणाला आम्ही शेतकरी म्हणून ते काय एक्सेप्ट करायचं. दादा मी ऐका मी तुम्हाला लाईट संध्याकाळच्याला सिंगल फेज द्यावीच लागेल. बोला पण हे मी नाही ना देणारा माणूस. तुम्ही बसलाच पुढची जी चेअर आहे आम्ही ज्या चेअरला आम्ही त्या चेअरला तुमची चेअर आहे. साहेब प्रतिनिधी एक मिनिट आता बरोबर ऐकून घ्या. आपलं 30% मध्ये चालवण्यासाठी सांगतो. आमच्या जिंतूर तालुक्यात इटोली हे सबस्टेशन आहे. ओके. तिथं 3 फेज मध्ये 130 अँपिअर जातो त्या काळात आणि ज्यावेळेस ते सिंगल फेज मध्ये त्या तुमच्या सायंकाळच्या काळात ते 30% 45 अँपिअर यायला पाहिजे ती येते तिथं लाईट चालू आहे. ओके. आमच्या भोगाव सबस्टेशन मध्ये भोगाव फिडर आज फक्त 45 अँपिअर लोड आहे ना आणि तो जुलैमध्ये सुद्धा 45 अँपिअर राहतो 3 फेज कंटिन्यू. पुंगळा फिडर 40 अँपिअर राहतो, लिंबाळा फिडर 55-60 अँपिअर राहतो. 3 फेज जर ठेवा आणि सिंगल फेज केला तर 10 अँपिअर कमी राहतो. मग अशा परिस्थितीत तुम्ही 30 अँपिअर म्हणजे भोगाव 15 अँपिअर कधीच चालणार नाही ना. मग आम्ही अंधारात का राहायचं? त्याचं कारण काय? तुमचं समजणं की त्याच्यावर करंटच तेवढं नाही सर. आमचं माने भोगाव जर आमचं 200 अँपिअर 150 अँपिअर चाललंय 3 फेज मध्ये, तुमच्या सायंकाळी 6च्या वेळेस 100 अँपिअर 110 अँपिअर चालले, आम्हाला तुमची लोडशेडिंग मान्य तुमच्या सर्क्युलर प्रमाणे. ओके. पण 40 अँपिअर आमचं 24 तास 40 अँपिअरच्या पुढे जाईल म्हणजे तुम्ही 12 अँपिअर आणून दाखवा. चला तिथं बसा 12 अँपिअर आणून दाखवा. आम्ही तुमची 6 ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत लोडशेडिंग मान्य करू. 3 तास नाही 6 तास घ्या. पण अँपिअर लोड अँपिअर आहे सर. अशी जी फरस आहे आणि त्याला साहेब मी 15 दिवसापूर्वी यांना निवेदन दिलं. आम्हाला ते हे मान्य नाही. तुमचे जे काय तुम्ही जे काय सौर ऊर्जेवरचे ज्याचे प्रकल्प आहेत नाही साहेब महत्वाचं नाही. आता त्या दिवशी मी इथं बसले तुमचे डेप्टी इंजिनियर कोरे साहेबाला मी जिल्हा परिषद सदस्य 50 फोन करतो उचलीत नाहीत. काय केलं पाहिजे? मग जे काहीतरी निमित्त कारण सांगते आणि वरी बोला. अरे बाबा आम्हाला मान्य ना. आम्ही वरी म्हणजे काही जेईनं डेप्टीनं आज आम्ही तुम्हाला येऊन बोलू. तुम्ही तुमचं काम आहे ती वरी बोलत त्यांचं जे म्हणणं तुम्ही आमच्या समस्या मांडणार ना. हे अँपिअरचा हा लोड आहे काय निर्णय घ्यायचा. मग आता हे निर्णय कधी होणार? जिथं 30 आणि 40 अँपिअर आहे तिथं बी तुम्ही काही नाही वरून आलं खाली वरी बोला. अरे कसं बोला तुम्ही? मी त्यांना म्हणलं तुम्ही सर्क्युलर दाखवा. तुम्ही तुमचं एसी
मला सांगा संध्याकाळी 6 ते 10 ठीक आहे आपल्याला लाईट भेटलं आपलं बरं वाटतं आपल्याला लाईट जसं संध्याकाळी 6 ते 10 सर, माझं दोघांचं उत्तर द्या. सर त्या दिवशी विचार करावा लागला आपल्याला. ऑक्सिजनची बाई मरायला लागली होती. मी त्याला फोन लावला, तगमग करायची ती बाई. टाक मुस्लिम समाजाची रहीमची आई लाईन 15 मिनिटं वाद घालून आली, लाईन टाकली. जेव्हा तिला कूलर वार लागलो हे डोळ्यानं पाहिलं चिल्ले पिल्लेले. आपण साहेब एसी मध्ये राहू, बिना एसीत बसू शकत नाही तुम्ही आम्ही कंटिन्यू. आता याला फॅन उजेड तर ठेवा त्या टायमाला. बरं ठीक आहे, तुमचं सर्क्युलरच्या हिशोब मिक्स फीडर आहे. मिक्स फीडर मध्ये तुमचा लोड 100, 110, 120 एम्पियर चालला. 35 एम्पियर 40 एम्पियरला सुद्धा तुम्ही लोड शेडिंग घ्यायले. काहीच नाही, फक्त अज्ञानपणा आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? विचारा तुम्ही. त्या दिवशी या सन्माननीय साहेबांनी सगळ्यांना जुलै भोगाव फिडरचा जुलैमध्ये सुद्धा 35 एम्पियरच्या खाली लोड येत नाही. मग तिथं तुम्ही 30% कसं आणणार? आणू शकता का? शक्यच नाही ते. ठीक आहे. मग हीच गोष्ट आम्ही महिन्याखालपासून ओरडायलोत ना की आम्ही साहेब 40 एम्पियर 3 फेज मध्ये लोड जाईत ना. तुम्ही ते सांगायले नकाशा दाखविला, आपण आम्हाला समजायला ना. हा तर ते आता हे माझं काम आहे. आता पाऊस आता सुरू आहे, हे तुम्हाला आता रिझन आहे. आमची मागणी की शांततेमध्ये व्हावं सगळं. आम्ही महिला निर्माण सहन केला. पुण्याकर पुन्हा आम्हाला मोठं आंदोलन करण्याची वेळ तुम्ही येऊ नका. आम्ही 5-6 दिवसात तुम्हाला वेळ देतो. 5-6 दिवसात तुम्ही शेतात तरी पण राहील ना, कोणीच राहील ना शेतात. ऐका दादा, याला आपण जसं जसं एक फिडर नसतं की नाही, तसं एक फिडरचा ॲनालिसिस करून एक फिडर तर आपण चालू करून किंवा तुम्ही लोकांना मिळत राहतो किंवा चालू. सर तुम्ही आता आमच्या समोर काही फोन लावून विचारा कोरे साहेबांना काय परिस्थिती आहे, घ्या मला माहिती. ते कधी कामावरच नसते. मी तो त्याच विषयावर येणार. आता एक साहेब राहा, तो जिल्हा परिषद मेंबर आहे, त्याला 50 फोन उपलब्ध नाही. मॅसेज सगळ्यांच्या बदल्यात. नाही, कोणी दुसरा त्याला अधिकाऱ्याला- काय त्या जोशी साहेबांना उचलली. त्याची कदाचित तुम्हाला माहिती, त्याची कदाचित बदली झाली असेल. नाही, नाही, ठीक आहे ना. कोणी असो. आहे का? नाही, नाही. कोणी असो, कोणी असो. फोन उचलायला पाहिजे. हे त्याच्यानंतर मीटिंग मान्य आहे. तुम्ही आता मीटिंग मध्ये मेसेज टाकले, काम नाही का मग रिकॉल करायचं? पुन्हा तो हॉस्पिटलमध्ये आहे वाटतं. काही तोच हॉस्पिटल आहे. चौथ्या दिवशी बी हॉस्पिटल. आणि मग काल भरतीच इंजिनियर लावल्यावर कसं उचलल्या जाते त्याचा फोन? आम्ही सगळे तेच करायला ना. आम्ही आता हे आमचे तालुका अध्यक्ष आहेत, लक्ष 20-20 वर्षापासून 100 फोन केले. तर बिलकुल फोन सिरियसनेसच नाही तिथं. कोणी वारस नसल्यासारखी परिस्थिती झाली. BMC ला बेवारस प्रमाणपत्रासारखे काम पडले. नाही, ठीक आहे. तुम्ही काय करा साहेब? रविवारी तर कसे आणि आमचं मत आहे साहेब, आता तुम्ही आमच्या समोर एक 10-5 ठिकाणी फोन लावा, बोला, एम्पियरचे डिटेल घ्या आणि तुम्ही आमच्या या स्तरावर सांगा हे फिडर आहेत ना 40 एम्पियर 50 एम्पियर सुरू राहू दे. आमचं समाधान होईल ना. शेतामध्ये 40-40 घराच्या वस्ती आहेत साहेब. संध्याकाळची जर लाईट नाही तर 3 वाजल्यापासून जर लाईट नाही म्हटलं तर त्या लोकांनी राहायचं. म्हणजे शेतीची लाईट म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगतो साहेब, जर त्या लाईटचा तुम्ही संध्याकाळचा बंदोबस्त नाही केला, तुमचे 8-15 दिवस वाट बघू, तुमचे सगळे अधिकारी तिथं नेऊन रात्रभर नाही बसवीन तर मग मला म्हणा सगळे सर संध्याकाळी बसून ठेवी रात्रभर. तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती शिवून काय साहेब ते लोक आता तस झाले. गावात माणसंच नाही, सगळे शेतात जाऊन राहिले. मालेगाव सबस्टेशन साहेब सिंगल फेजचं काम पूर्ण झालेलं आहे आणि तिथं जाणून बुजून ते सिंगल फेज चालू करत नाही. मी जिल्हा परिषदेशी आहे चाटारासारखं आणि तिथं चाटारमध्ये असे 3-4 DP आहेत की त्या ओपन आहेत. त्याच्यावर आम्हाला तिथे एक केबल बी नाही आणि एक किटकॅट सुद्धा नाही. मालेगावचं सांग ना, मालेगावचा काय विषय? मालेगावचं सबस्टेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. ते कोणीतरी पैशासाठी काहीतरी अडवणूक करतायत. मग अनधिकृत जर अडवणूक करत असाल तर मग तुम्ही 2-3 महिने हो मत करायला मत काहीच नाही, फक्त जॉईन करायचं तिथं जाणून बुजून करतायत तिथं. ऐशी साहेब ते मालेगावचे घेऊन द्या. मालेगावचे सबस्टेशन चालू करून मला सिंगल फेज कंटिन्यू चालू करून द्या. मालेगावचं आणि 4 ठाणचं एक भीमनगरमध्ये साहेब इथं सांगायचं असेल का त्याच्यावर एवढा मोठा लोड आहे आणि कंटिन्यू तिथं पैसे भरले जातात. ते 60 याचे 63चा DP आहे तर तिथं ते 100चा DP करण्यात यावं, त्यावेळेस ते लोड कमी होईल. आमच्या भोगावमध्ये 2 जण तार पडून आतापर्यंत गावले. वारंवार निवेदन दिले, तार तुटले, एवढे जीर्ण तार झाले.